12 एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका आशाताईंचं निधन झालं आणि काल 13 एप्रिलला त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. संपूर्ण देश अजूनही या धक्क्यातून सावरलेला नाही. पण अंत्यविधी आटपून 48 तास उलट नाही तोच या प्रकरणात एक धक्कादायक सत्य समोर आले, ज्यानं संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडले. या 48 तासात असं काय घडलं की मृत्यूच कारण आता काहीतरी वेगळंच समोर येते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलानं मीडियासमोर जे पहिलं विधान केलं होतं त्याने एक धक्का बसलाच होता. पण आज अंत्यविधीनंतर जे नवीन सत्य उघड झाले त्यानं दुसरा आणि त्याहूनही मोठा धक्का दिलाय. 13 एप्रिल रोजी झालेला त्यांचा अंत्यविधी, ज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सिनेसृष्टीतील दिग्गज आणि हजारो रसिक उपस्थित होते. सगळीकडे श्रद्धांजलीचे मेसेज फिरत होते. पण तेवढ्यात त्यांच्या हॉस्पिटलमधील काही फोटो अचानक व्हायरल झाले आणि त्या फोटोंनी एक मोठा प्रश्न निर्माण केला. 92 वर्षांच्या या महान गायिकेला आपला मृत्यूची चाहूल आधीच लागली होती का? या एका प्रश्नामुळे सर्वत्र चर्चेचं वादळ उठलं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने दिलेली माहिती, त्याचे हावभाव आणि त्यांच्या मागे असलेली तब्बल 150 ते 200 कोटींची संपत्ती, या सगळ्यामुळे अनेक शंका अधिकच गडद होत चालल्या आहेत. खरं तर या संशयामागे 2 मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांना कदाचित आपल्या मृत्यूची आधीच जाणीव झाली होती, कारण सध्या व्हायरल होत असलेला त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो आणि त्यांनी स्वतः सोशल मीडियावर लिहिलेली काही वाक्य, हे सगळं काहीतरी वेगळंच संकेत देत आहे. दुसरं मोठं कारण म्हणजे जेव्हा त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं तेव्हा त्यांच्या नातीनं सांगितलं होतं की त्या लवकरच घरी परत येतील. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे रात्र संपण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. अंत्यसंस्काराच्या वेळी नातीच्या चेहऱ्यावर दिसलेले भाव आणि त्याच वेळी समोर आलेला संपत्तीचा मोठा आकडा, यामुळे हा संशय आणखीच गडद झाला आहे. मग प्रश्न उभा राहतो, त्या शेवटच्या पोस्टमध्ये नक्की काय लिहिलं होतं? मुलानं नेमकं काय सांगितलं? आणि डॉक्टरांनी आज कोणता नवीन खुलासा केला आहे? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. घटनेचा संपूर्ण क्रम सुरू होतो 11 एप्रिलच्या संध्याकाळी, जेव्हा आशाताईंना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 92 वर्षांचं वय असल्यामुळे सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची चिंता होतीच. पण त्याच वेळी त्यांच्या नाती जनाई भोसले कॅमेरासमोर आल्या आणि त्यांनी एक मोठा विश्वास दिला होता. ती म्हणाली होती, आजी आता शुद्धीवर आहेत, त्या प्रतिसाद देत आहेत आणि लवकरच त्या घरी परततील. पण विचार करा, जर नाथ म्हणत होती की त्या घरी येतील, तर मग अचानक पहाटेच्या त्या काळोखात असं काय घडलं की डॉक्टरांनाही हात टेकवावे लागले? खरोखर त्यांच्या मृत्यूचं कारण काय होतं? त्यांना मृत्यू दिसला होता का? की यामागे कुटुंबातील अंतर्गत कलह होता? परंतु हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये काहीतरी असं घडत होतं जे मीडियापासून लपवण्यात आलं. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक डॉक्टरांची धावपाळ वाढली. ज्या आशाताई तासांपूर्वी स्थिर होत्या, त्यांच्या प्रकृतीत अचानक इतकी मोठी घसरण कशी झाली? निधनानंतर जे फोटो व्हायरल झाले त्यामध्ये त्या व्हेंटिलेटरवर अत्यंत हतबल दिसत आहेत. लोक विचारत आहेत की जर त्या बऱ्या होणार होत्या तर मग त्या फोटोमध्ये इतका संघर्ष का दिसत आहे? काय त्या रात्री त्यांना कशाची तरी भीती वाटत होती? हे रहस्य समजून घेण्यासाठी आपल्याला आशाताईंच्या आयुष्यातील काही काळी पानं उलटून पाहावी लागतील. त्यांचं आयुष्य म्हणजे केवळ गाणी नव्हती, तर तो एक संघर्षांचा महायुद्ध होता. 16व्या वर्षी केलेलं बंडखोर लग्न, सासरकडून झालेला अतोनात छळ आणि गरोदर असताना घराबाहेर काढलं जाणं, यानंतर लता दीदींसोबतचे वर्षानुवर्ष चाललेले अबोल संबंध. यशाच्या शिखरावर पोहोचूनही वैयक्तिक आयुष्यात त्यांना कधीच पूर्ण सुख लाभलं नाही. 2012 मध्ये मुलगी वर्षा आणि 2015 मध्ये थोरला मुलगा हेमंत. स्वतःच्या 2 तरुण मुलांचं मृतदेह एका आईने आपल्या डोळ्यांनी पाहणं, यापेक्षा मोठं दुःख कोणतं असू शकतं? मग प्रश्न निर्माण होतो, या जुन्या जखमा, हे कौटुंबिक ताणतणाव यांचा त्यांच्या मृत्यूशी काही संबंध होता का? आता सगळ्यांची नजर होती ती एका गोष्टीकडे. डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं? डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. फुफ्फुसांशी संबंधित समस्या निर्माण झाली होती.
आणि त्यासाठीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्यांनी जे कारण सांगितलं त्यामुळेच चर्चांना अधिकच उधाण आलं. या घटनेला आता जवळपास 48 तास उलटले आहेत, तरीही चर्चा थांबत नाहीये. कारण एकच, त्यांची ती शेवटची सोशल मीडिया पोस्ट. काय त्या पोस्टमधून काही संकेत मिळत होते? त्यांना आपल्या मृत्यूची आधीच कल्पना आली होती का? त्या रात्री नेमकं काय घडलं? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि जेव्हा एखाद्या मोठ्या लोकप्रिय व्यक्तीचं निधन होतं, ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती असते, तेव्हा संपत्तीच्या वाटणीवरूनही अनेक संशय निर्माण होतात. आता आपण वळतोय सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, त्यांची संपत्ती. डॉक्टरांनी दिलेलं कारण आणि त्यांची शेवटची पोस्ट, या दोन गोष्टी आता आपल्याला एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाणार आहेत. खरं तर त्यांची ही संपत्ती आहे, तर ती प्रचंड होती. त्या केवळ गायिका नव्हत्या, तर एक यशस्वी उद्योजिका होत्या. त्यांनी दुबई, कुवेत, अबुधाबी आणि ब्रिटनमध्ये त्यांचे आशाज नावाचं ब्रँड्स आहेत, ज्यांची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. मुंबईच्या पेडर रोडवरील प्रभुकुंज फ्लॅट, पुणे आणि इतर मालमत्तांची किंमत 100 ते 150 कोटीहून अधिक आहे. आशाताईंची 2 लग्न आणि त्यातून झालेली मुलं-मुली यांच्यातील संबंध नेहमीच चर्चेत राहिले. संपत्तीची ही वाटणीच मृत्यूस कारण ठरली का? अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या मुलाच्या वागण्यातून नेमकं काय जाणवत होतं? आणि 48 तासांनंतर डॉक्टरांनी कोणता धक्कादायक खुलासा केला, जो आता देशाला हादरवतोय? संपत्तीचा हा अफाट आकडा समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. या संपत्तीच्या हव्यासापोटी काही घडलं नाही ना? मुलानं मीडियासमोर येऊन दिलेली माहिती, त्याची बोलण्याची शैली, यामध्ये दुःखापेक्षा व्यवहार जास्त जाणवत होता, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 13 एप्रिलला झालेल्या अंत्यविधीवेळी कॅमेरानं जनाई भोसले यांचं भाव टिपले. सुरुवातीला आजी लवकर घरी येतील असं सांगणारी नात, आणि नंतर तिचं रडणं, चेहऱ्यावर दिसणारी ती धाकधूक, हे सगळं काहीतरी वेगळंच संकेत देत होतं. पण खरी धक्का देणारी गोष्ट समोर आली अंत्यविधी नंतरच्या 48 तासात. आता आपण उघडणार आहोत त्या रहस्यावरचा पडदा, ज्याची चर्चा सध्या संपूर्ण देशभर सुरू आहे. निधनाच्या काही दिवस आधी 18 मार्च रोजी आशाताईंनी एक पोस्ट शेअर केली होती. वाराणसीच्या गंगा घाटाचा एक फोटो आणि त्याखाली लिहिलेलं एक वाक्य, जेव्हा मी पल्ल्यार असेन तेव्हाच हा सुरांचा प्रवास पूर्ण झालेला असेल. हे वाक्य वाचल्यानंतर अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आला आहे. मग हा फक्त एक योगायोग होता, की खरंच त्यांना आपल्या शेवटाची चाहूल लागली होती? निरोप घेण्याची वेळ जवळ येते असं वाटते. पल्ल्यार म्हणजे मृत्यूच्या पलीकडे. 8 मार्चलाच आशाताईंना कसं समजलं की 13 एप्रिलला त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल? 92व्या वर्षी एखादी व्यक्ती इतक्या खात्रीने मृत्यूविषयी कशी बोलू शकते? त्यांनी वाराणसीचाच उल्लेख का केला? काय त्यांना त्यांच्या घरातून किंवा स्वतःच्या तब्येतीतून काही असे संकेत मिळाले होते जे जगाला माहीत नव्हते? हॉस्पिटलमध्ये त्यांना जो आभास होत होता, तो कदाचित याच पोस्टचा पुढचा भाग होता. आता खरं तर डॉक्टरांनी त्यांचे जे मृत्यूचं कारण आहे, तर ते मल्टी ऑर्गन फेलियर, म्हणजे अनेक अवयव आतमधले जे आहेत, इंद्रिय आहेत, तर ते अख्खे अपूर्णतः खराब झालेले आहेत किंवा ते पूर्णतः निकामी झाले आहेत. तर अशा पद्धतीच कारण त्यांनी सांगितलं होतं. आता हे कारण लोकांना त्या ठिकाणी आधीच माहिती होतं. पण या त्यांची संपत्ती, त्यांचा जो इतिहास आणि त्यांची शेवटची पोस्ट आणि व्हायरल झालेले फोटो, याच्यामुळे अनेक शंका त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत. पण अधिकृतपणे त्यांचा जो मृत्यू आहे, तर तो पूर्णतः नैसर्गिक आहे असंच त्याच्यामध्ये सांगण्यात आले. त्यांचे अंत्यसंस्कारही झाले. आज देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या दानांचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आणि एक गोष्ट स्पष्ट आहे, त्यांचा मृत्यू पूर्णतः नैसर्गिक होता. पण सोशल मीडियावर चर्चा, अफवा आणि वेगवेगळे अंदाज हे सतत समोर येतच असतात आणि त्यातूनच असे नवे मुद्दे जन्म घेतात. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की आशाताईंच्या जाण्याने कशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे. पण हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुमच्याशी मनापासून एक गोष्ट बोलायची आहे. बघा, आशा भोसले हे केवळ एक नाव नाही, तर तो आपल्या भारताचा आवाज आहे. आपल्या भावना, आपल्या आठवणी आणि आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्याबद्दल येणाऱ्या बातम्या, व्हायरल होणारे फोटो
आणि संपत्तीबद्दलचे आकडे पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होणं साहजिक आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आपण त्यांच्या आयुष्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, कारण त्या फक्त एक व्यक्ती नव्हत्या, त्या एक युग होत्या. आणि त्या युगाला आपण आदरानं आणि सन्मानाने साठवायला हवं. एक गोष्ट मात्र स्पष्ट करू इच्छितो, ही सर्व फक्त शक्यता आणि चर्चा आहेत. यापैकी कोणत्याही गोष्टीची आम्ही अधिकृत पुष्टी करत नाही. पण सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांचा आढावा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. आता तुम्हीच विचार करा, 92 वर्षांच्या वयात एखादी व्यक्ती इतक्या ठाम शब्दात आपल्या शेवटाबद्दल पोस्ट कशी लिहू शकते? ही केवळ एक योगायोग होती की त्यांना त्यांच्या प्रकृतीची पूर्ण जाणीव झाली होती? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कौटुंबिक नातेसंबंध आणि संपत्ती. जिथे मोठी संपत्ती असते तिथे वाद आणि संशय निर्माण होणं हे नवीन नाही. आपण यापूर्वीही अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या बाबतीत अशा गोष्टी पाहिल्या आहेत. मग इथेही तसंच काही घडलं असावं का? मुलाने दिलेली प्रतिक्रिया आणि जनाई भोसले यांचं ते रडणं, यामागे काही तथ्य आहे का, की हा सगळा फक्त एक योगायोग आहे? मला माहीत आहे, तुमच्यापैकी अनेक जण आशाताईंचे खूप मोठे चाहते आहेत. म्हणूनच आता हा प्रश्न मी तुमच्यावर सोडतो. तुमचं काय मत आहे? आज आपल्या लाडक्या आजी आपल्यात नाहीत, हे दुःख खूप मोठं आहे. पण एक रसिक म्हणून, एक नागरिक म्हणून आपल्या मनात येणारे हे प्रश्न आपण दाबून ठेवू शकत नाही. मग मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुम्हाला या व्हायरल फोटोमध्ये काही संशयास्पद दिसला का? किंवा त्यात शेवटच्या पल्ल्या असलेल्या पोस्टचा अर्थ तुमचे मते काय आहे? तुमची जी मत असतील, ती शंका असो किंवा श्रद्धांजली, ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या चर्चेत नवीन दिशा मिळाली आहे. आशाताईंचं सूर तर अजरामर आहेत, पण त्यांच्या जाण्यामागच हे गूढ उपळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला हे सांगायला विसरू नका. जर तुम्हाला वाटत असेल की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका सविस्तर सत्य रिपोर्टसह. तोपर्यंत काळजी घ्या. पाहत राहा आमचा चॅनल. धन्यवाद.